नमस्कार मित्रांनो, मी मिनल कदम पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक विषय घेऊन आली आहे आणि त्या विषयाचं नाव आहे कॉन्क्रीट झालेले रस्ते त्यांच्याबद्दल। मला वाटतं कॉन्क्रीट रस्ते या वेगाने होत असताना आणि त्याच वेगाने मेट्रोचं काम पण त्या मागोमाग आलं आणि त्या मेट्रोचं काम चालू आहे। मला वाटतं आपण जराही विचार केला का? आपली तर सोडा, सरकारलाही विचार, जे आपण निवडून दिलेली सरकार ते जर असाही विचार मूर्खपणाचं काम करत असेल तर त्यांचा काय उपयोग आहे। म्हणजेच कॉन्क्रीट केलेले रस्ते आणि झालेले रस्ते आणि त्याच वेगाने बनलेले रस्ते खोदले गेले कारण मेट्रोची लाईन येत होती। जे रस्ते खोदले गेले खूप मोठ्या प्रमाणे, जे मोठे मोठे बॉक्स करण्यात आले त्या पायासाठी आणि मोठमोठे मशिनरी त्या पायासाठी खोदण्याकरता लागले जात आहे आणि जे झालेले रस्ते पुन्हा खोदले गेले आणि मोठमोठे बॉक्स खोदले गेले त्या पायासाठी। विचार करा, त्या चौकोनी आकाराचा बॉक्स जो पाया करण्यात आला त्या बॉक्समध्ये RMC जो गडर आहे त्यातला तो मटेरियल, तो सिमेंट किती लागला गेला असेल? मला वाटतं 3 तरी गाड्यांचं मटेरियल लागला गेला असेल। तर असे किती बॉक्स खोदले गेले तर तुम्हाला अंदाज लागला असेल। तसंच त्या रस्त्यामधला जे डिवायडर उभे केले गेले, त्यांना उभे करण्यात आलेल्या डिवायडरला आणि त्यामध्ये माती पडली गेली आणि त्या मातीमध्ये झाडेही लावण्यात आले आणि हे झाल्यानंतर जास्त वेळ गेलाही नाही तर लगेच मेट्रोचा प्रकल्प मागे उभाच होता आणि जो झालेला रस्ता आणि मधले डिवायडर यामध्ये पडलेली माती आणि त्या मातीमध्ये लावली गेलेली झाडं किती सहजपणे मेट्रोच्या कामामुळे नष्ट करण्यात आले। विचार करा या गोष्टींचा। सांगितल्या त्या गोष्टींचे झालेले काम किती कोटी लागले गेले असतील हे सांगायची गरज नाही आहे, हे तुम्हाला माहिती आहे। आणि किती कोट्यावधी रुपये हे वाया चालले आहेत आणि आपणच निवडून दिलेले या सरकारला, आणि ही सरकार आपल्याच पैशाचा, आपले जमा झालेले पैसे ते असे प्रकल्प उभे करतात आणि असे प्रकल्प खराबी करण्यात येतात। मला वाटतं असे प्रकल्प उभे करून आणि परत ते नष्ट करून, मला वाटतं या सरकारला त्यांच्यासाठी हा खेळ असावा। हा खेळ कुठेतरी थांबला गेला पाहिजे। मला वाटतं झालेला खर्च, त्यांचं नुकसान सरकारही भरून देऊ शकत नाही आणि मला वाटतं होणारा जो खर्च आहे, जो अशा पद्धतीने होत आहे, हा थांबला जावा आणि थांबला गेला पाहिजे। जे आमचे जमा झालेले पैसे आहेत हे जर वाया जात असेल आणि असा वाया घालवत असतील तर या सरकारला कुठेतरी पुढे महाग जाणार आहे। तर मला वाटतं आपण नाही त्या गोष्टी पाहत असतो, नाही त्या गोष्टींवर बोलत असतो, नाही त्या गोष्टींवर चर्चा करत असतो। मला वाटतं मोठ्या प्रमाणात होणारे जे नुकसान उघड्या डोळ्याने जनता पाहत आहे, तो कुणी कसं पुढे येत नाही आणि कुणी कसं त्यावर बोलतही नाही। तर उठा, उभे राहा आणि जागे राहा आणि बोला, ते थांबलं जाईल आणि थांबवा। ही अशी चुकीची कामं होत आहे आणि असा चुकीचा प्रकल्प जे होणार आहे त्यांना थांबवता आलं पाहिजे। तर विसरूच नका, कुणीतरी नाही, आपण निवडून दिलेली सरकार आहे।